सर डायबिटीजमुळे मी पोळी भात आणि फळं सगळं बंद केलंय. तरी खायची इच्छा होतीये, काय करू? तुम्ही हे जे काही बंद केलंय हे बंद करायची अजिबात गरज नाहीये. फक्त खाण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल. यासाठी तुमची जेवणाची प्लेट कशी असायला पाहिजे हे मी तुम्हाला आता समजून सांगतो. प्लेटमध्ये अर्धा भाग ग्रीन व्हेजिटेबल्स आणि सलाड्सचा असला पाहिजे. 1/4 भाग हा कार्बचा असला पाहिजे आणि उरलेला 1/4 भाग हा प्रोटीनचा असला पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, पोळी असेल तर भात नको आणि भात असेल तर पोळी अजिबात नको. पोळी खायचीच असेल तर ती मिलेटचीच असली पाहिजे आणि मिलेट म्हणजे ज्वारीचीच असली पाहिजे. आणि जर भात खायचाच असेल तर लॉंग ग्रेन बासमती राईस घ्यायला हवा. अर्धा कप भात पुरेसा आहे. यामध्ये भाज्या आणि डाळ मिक्स करा. फळे खायची असतील तर ती उपाशीपोटी किंवा जेवणाच्या मध्ये खायला नकोय, ती जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच खा. फ्रूट ज्यूस कधीही पिऊ नका. एक मुख्य गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जेवणानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं चालायलाच हवं. यामुळे जेवणानंतरची होणारी शुगर स्पाइक ही इमिजिएटली कमी व्हायला मदत होते. डायबिटिकमध्ये रेस्ट्रिक्शन नाही, पण हा डाएट बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे.